जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, काय नाही, एडिटिंगचं म्हणजे काही जे काही ट्रेंडमध्ये चालू होता इंस्टाग्रामवरती, त्याच ट्रेंडवरती आपण आपला आजचा व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, मला माहिती आहे की हा जो काही ट्रेंड आहे तो ट्रेंड जुना झाला आहे. पण मित्रांनो, या ट्रेंडमध्ये जे काही आपण सॉन्ग यूज केले ते पूर्णपणे नवीन आहे आणि ते सध्या ट्रेंडिंगला चालू आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी आपला जे काही कॅपकट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक मी बीट मार्क करण्यासाठी व्हिडिओ दिला आहे, तो सर्वात अगोदर ॲड करायचा. तर तो कसा ॲड करायचा, सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, जो काही व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिम्पलरित्या तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, या ठिकाणी जिथं फोटो चेंज होणार आहे किंवा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला बीट 1 बीट 2 असा दिला. तर मित्रांनो, सिम्पली जिथे फोटो चेंज होते, आता बघू शकता या ठिकाणी इथं फोटो चेंज होतोय. तर प्रॉपर तुम्हाला इथे यायचं आहे. त्यानंतर फोटोला असं स्प्लिट करायचं आहे व्हिडिओला. नंतर पुढचा जिथे फोटो चेंज होणार आहे बरोबर प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी येऊन इथे स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकारे जेवढे पण फोटो असतील ते तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे. आणि स्प्लिट केल्यानंतर कसं तुमचा फोटो ॲड करायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, या प्रकारे सगळीकडे तुम्ही जे काही स्प्लिट आहे ते स्प्लिट लावलं असतील. आता मित्रांनो, यामध्ये तुमचा फोटो रिप्लेस कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे, तरी पण मी एकदा सांगतो. सिम्पली तुम्हाला फोटोला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली त्या रिप्लेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होणार आहे. आता फोटोजवरती क्लिक करून जे काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे सिम्पलरित्या तो फोटो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी मी इथं हा फोटो सिलेक्ट करतो. तर मित्रांनो, प्रॉपर तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो, इफेक्ट वगैरे ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर सुरुवातीला यायचं आहे. जो काही पहिला आपला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून सुरुवातीला की फ्रेम ॲड करायची आहे. आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून आता तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती यायचं आहे. आणि जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला थोडंसं झूम करायचं आहे. फोटोला झूम केल्यानंतर आता मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट आहे, ह्या पहिल्या बीटपासून तुम्हाला इथं काही म्हणजे ॲनिमेशन वगैरे काही लावायचं नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता हा जो काही फोटो आहे आपला कुठला, आता तुम्हाला मी सांगतो. प्रॉपर आपल्या 5 सेकंडवरच्या बीटचा जो काही फोटो आहे त्या फोटोला डायरेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधून तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला इथे अप्लाय करून जी काही खालची ड्युरेशन आहे ती तुम्हाला 0.8 सेकंडवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. सेम मित्रांनो, जो काही पुढचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरतीच क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनमधून झूम 1चं ॲनिमेशन लावून जे काही इथं खाली ड्युरेशन दिसतं ते 0.4 सेकंडवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, इथे देखील तुम्हाला काही ॲनिमेशन द्यायचं नाही. आता तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो. आता हे जे काही फोटो आहे बघू शकता 9 सेकंडच्या आसपास इथं तुम्हाला बीट आहे. ह्या फोटोवरती तुम्हाला आल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधून तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन देऊन जे काही ड्युरेशन आहे ते देखील तुम्हाला फुल ठेवायचं आहे. नंतर पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. झूम 1चं ॲनिमेशन इथं तुम्हाला अप्लाय करायचं. झूम 1ला अप्लाय केल्यानंतर पुढचे जे काही फोटो बघू शकता हे तर आपण झूम 1चं ॲनिमेशन अप्लाय केले. इथून मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 9 इथून पुढचे जे काही 9 फोटो आहेत, म्हणजे आता कुठं बघू शकता 11 सेकंदाच्या पुढची आपली जी काही बीट आहे इथेपर्यंत तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. आता त्याच्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून इथं मित्रांनो तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. कॉम्बोमधनं झूम 1चं द्यायचं आहे. ओके. नंतर मित्रांनो, पुढचा जो काही फोटो आहे त्याला झूम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर त्या फोटोला झूम 1 आणि जो काही आपला लास्टचा फोटो आहे त्याला झूम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे. तर मित्रांनो, आय होप की तुम्ही या प्रकारे सगळे ॲनिमेशन दिले असेल. तर मित्रांनो, ॲनिमेशन दिल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. नंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केलं आता मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही बॉडी इफेक्ट आहे, सॉरी आपलं बॉडी इफेक्ट म्हणतोय, व्हिडिओ इफेक्ट आहे. त्या व्हिडिओ इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती एक स्कॅनची कॅटेगरी आहे. सिम्पलरित्या स्कॅनच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं स्पेक्ट्रम स्कॅन काहीतरी इफेक्ट आहे, स्पेक्ट्रम स्कॅन. तर मित्रांनो, हा इफेक्ट तुम्हाला ते ॲड करून ओकेवरती क्लिक करायचे आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या पहिल्या फोटोपर्यंत तुम्हाला सेट करायचे आहे. नंतर तुम्हाला प्रॉपर कुठे यायचं आहे, बघू शकता 2 सेकंदात जे काही स्टार्टिंगचं 0 आहेत ते 0 पैसे यायचं आहे. या 0 पैसे आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, ट्रेंडिंगमध्ये वरतीच हा इफेक्ट बघायला तुम्हाला भेटतोय. तर मित्रांनो, या इफेक्टचं मी नाव घेऊ शकत नाही, पण तुम्हाला इफेक्ट समजला असेल तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करून आता तुम्हाला आपली जी काही मेन बीट आहे ह्या बीटपाशी यायचं आहे. बीटपाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती डबल क्लिक करायचं. आणि मित्रांनो, इथे तुम्हाला 4 स्क्रीन्स नावाचा जो काही इफेक्ट स्प्लिटच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला 4 स्क्रीन नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं. आणि इफेक्टची जी काही ड्युरेशन असणार आहे ते ड्युरेशन तुम्हाला बघू शकता 5 सेकंदाचे जे काही ते पहिला 0 आहे तिथंपर्यंतच्या बीटपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इफेक्टला तुम्हाला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून फक्त ऑल व्हिडिओवरती सेट करायचं हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला तो ओकेवरती क्लिक करा. नंतर हा जो काही 5 सेकंदाची पुढची बीट आहे ह्या बीटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, इथे तुम्हाला इफेक्ट ॲड करण्यासाठी नंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला स्ट्रक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. सिम्पली हा स्ट्रक इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता मित्रांनो, प्रॉपर तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता. इथं मी थोडंसं झूम आउट करतो.
तर 7 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे बरोबर ह्या बीटपाशी यायचा आहे. ह्या बीटपाशी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टच्या ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला मिनी झूम नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो इफेक्ट आहे त्या ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि या इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते ड्युरेशन बघू शकता 9 सेकंदाच्या थोडंसं मागंपर्यंत ह्या जी काही बीट आहे ह्या बीटपर्यंत ठेवायचं आहे. आता तुम्हाला कुठेपर्यंत लक्षात आलं असेल की इथं तुम्ही एक इफेक्ट ॲड केला इन ॲनिमेशनमधनं सिंपल तिथेपर्यंत ह्याची ड्युरेशन तुम्हाला ठेवायचे आहे. ड्युरेशन एवढी ठेवल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर जी काही PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे ती PNG ॲड करून PNGची जी काही ड्युरेशन आहे ती लास्टपर्यंत ॲड करून आता तुम्हाला इथे सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर जे काही ओव्हरली व्हिडिओ दिला आहे त्या व्हिडिओला तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्या पहिल्या फोटोपर्यंत ठेवायचं आहे. नंतर याला स्प्लाइसवरती क्लिक करून इथे लाईटनवरती सेट करायची आणि जी काही ऑपोसिटी आहे ती ऑपोसिटी तुम्ही 45 ते 47 दरम्यान ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही गॅलरीमध्ये डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. तर सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.